कारण तो निर्माण करता परमेश्वर आहे. पण स्वर्गीय राज्य तुम्हाला तेव्हा ओळखेल जेव्हा तुमचं नाव स्वर्गीय जीवनी पुस्तकामध्ये लिहिलं जाईल. हालेलुया. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय घ्यावं लागेल? नव्याने जन्म. आमेन. आता मला एक सांगा प्रियांनो, पहिला जन्म जो असतो आई बापांद्वारे जो होतो, तो जन्म ज्यावेळेस एका बाळाचा होतो, तर बाळ कुठं असतं? आईच्या पोटात, उदरात. बरोबर आहे ना? आता मला एक सांगा, नीट लक्ष द्या, आज नीट लक्ष द्या माझ्याकडे. आईच्या उदरात जेव्हा बाळ असतं, तर बाळ खातं का आई खाते? बरोबर. त्या बाळाला जन्म देण्यासाठी उदरामध्ये ते बाळ स्वतः जन्म घेऊ शकतं का? त्याला कोणाची तरी गरज पडते? स्वतः जन्म घेऊ शकतं बाळ? नाही, त्याला आईच्या उदराची गरज आहे. कोणीतरी त्याचा भार वाहील याची त्याला गरज आहे. हालेलुया. त्याच्याशिवाय बाळ जन्म घेऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, जेव्हा आईच्या उदरामध्ये असतं ना, त्यावेळेस बाळ स्वतः खातं का? नाही. कोण खातं? आई. स्वतः पाणी पितं का? कोण पितं? स्वतःची काळजी घेतं का? कोण काळजी घेतं? आई स्वतःची काळजी घेते, आई चांगलं खाते, आई चांगलं पिते, आई चांगल्या वातावरणामध्ये राहते. त्यावेळेस सगळ्या गोष्टी कोणाला मिळतात? बाळाला. बाळ स्वतःहून काहीच करत कधीपर्यंत? जोपर्यंत ते काय घेत नाही. ज्या वेळेस बाळ जन्म घेतं, मग काय करतं? स्वतः. ज्या वेळेस जन्म घेतं, स्वतः काय करायला लागतं? सगळ्या गोष्टी बाळ तेव्हा करतं जेव्हा त्याचा काय झाला. समजतंय का मी काय सांगतोय ते? जोपर्यंत आईच्या उदरामध्ये ते स्वतः काही करतंय का? स्वतः खातंय का? नाही. आईला आणि बाळाला एक नाळ जोडलेली असती. काय जोडलेली असती? नाळ. बरोबर आहे ना? आई जे काही खाईल ते कोणाला मिळतं? त्या नाळीद्वारे त्या बाळाला मिळतं. हालेलुया. त्याला पाण्याची गरज पडत, त्याला अन्नाची गरज पडत नाही. सगळं कोण मिळतं? कोणाद्वारे मिळतं? आईद्वारे. हालेलुया. तुम्हाला माहितीये, बाळ आईच्या पोटामध्ये श्वास सुद्धा घेत नाही, पाण्यामध्ये असतं. कशामध्ये असतं? तुम्हाला माहिती असेल, गर्भपिशवीमध्ये आईच्या उदरामध्ये काय असतं? पाणी. डॉक्टर चेक करतात वेळोवेळी की पाणी आहे का, कारण पाणी जर संपलं किंवा कमी झालं तर ते बाळ राहू शकत नाही. तुम्हाला माहिती, जिवंतपणी जर एखाद्या मुलाला पाण्यात टाकलं तर काय होईल? जिवंत राहील का मरेल? मरेल. पण तुम्हाला माहितीये, जन्म घेण्या अगोदर ते कुठं असतं? कुठं असतं? हालेलुया. पाण्यामध्ये सुरक्षित असतं. आमेन. तरी सुद्धा ते तिथं काय घेतं? श्वास. ते मरत नाही, त्याला काही होत नाही. तुम्ही बघा परमेश्वराची रचना किती महान आहे. तुम्हाला माहिती मी या गोष्टी का शिकवत आहे? कारण आपल्याला नव्याने जन्म कसा घ्यायचा ते कळलं पाहिजे. आमेन. नव्याने जन्म हा पहिल्या जन्मासारखाच आहे. हालेलुया. जसं एक बाळ आईच्या उदरामध्ये असतं, आई खाते, बाळाला मिळतं, आई पिते, बाळाला मिळतं, आई स्वतःला सांभाळते, तर बाळ सुरक्षित राहतं. तुम्हाला माहिती का, जी बहीण जी असते, एखादी स्त्री जी असते, ती गरोदर ज्यावेळेस असते ना, तर ती जास्त तिखट खात, जास्त मसालेदार खात नाही. का? कारण तिला काळजी कोणाची असते? स्वतःची का बाळाची? म्हणजे तिला जरी तिखट आवडत असेल तरी ती खात नाही. का? कारण तिला काळजी कोणाची आहे? ती त्या वस्तू खात नाही, त्या गोष्टी खात नाही ज्या गोष्टी बाळासाठी घातक असतील. का? कारण तिला माहितीये माझ्या उदरामध्ये काय आहे? बाळ आहे. आणि मला जर त्याला जन्म द्यायचा आहे तर मी जे खाईल, मी जे पिईल, ते माझ्यासाठी नाही. कोणासाठी? बाळासाठी. जर मी योग्य रीतीने खाल्लं, योग्य रीतीने प्यायली, योग्य रीतीने स्वतःची काळजी घेतली, तर ते बाळ सुरक्षित राहिलं आणि मी त्याला जन्म देऊ शकेल. आमेन. हालेलुया. नीट लक्ष द्या. कोणताही व्यक्ती जो विश्वासू आहे, ख्रिस्ती आहे, जरी त्याचा जन्म ख्रिस्ती परिवारामध्ये झालेला असेल तरी सुद्धा तो स्वतः नव्याने जन्म घेऊ शकत नाही. त्याला जन्म घेण्यासाठी कोणातरी एका व्यक्तीची गरज आहे. हालेलुया. की जो त्याचा भार वाहील, जो त्याचं ओझं वाहील, जो त्याचा त्या ठिकाणी गर्भधारणा करेल आणि जो स्वतःकडे काळजी घेईल, स्वतःकडे लक्ष देईल. आमेन. नीट लक्ष द्या. ज्या वेळेस एक मंडळी असते, तुम्हाला माहितीये का, देवाचे जे दास असतात, पौल म्हणतो मी तुम्हाला जन्म दिलेला आहे. हालेलुया. पौल काय म्हणतो? मी तुम्हाला. याचा अर्थ काय? पौलाने त्या लोकांसाठी गर्भधारणा केली. हालेलुया. आत्मिक रीतीने पौलाने स्वतः ते घेतलं जे त्या लोकांसाठी गरजेचं होतं. आमेन. पौल म्हणतो जर माझं मांस खाल्ल्याने कोणी जर अडखळत असेल तर मी आजपासून मांस खाणार नाही. कशासाठी? कशासाठी? माझ्यामुळे कोणी अडखळायला नको. आमेन.
देवाचे दास, परमेश्वराचे सेवक, ज्यांना परमेश्वराने जबाबदारी दिलेली आहे. तुम्हाला माहितीये, जर तुम्हाला वाटतं तुमच्या लेकरांचं तारण व्हावं, जे आई वडील ह्या ठिकाणी बसलेले आहेत, कान देऊ नये का, आज वाढदिवस आहे ना लेकराचा, जर तुम्हाला वाटतं तुमच्या लेकरांचं तारण व्हावं, अरे शरीराने तर तुम्ही जन्म देऊन टाकला त्यांना, पण तुम्हाला माहितीये दुसरा जन्म बाकी आहे. हालेलुया. आणि दुसरा जन्म देण्यासाठी परत तीच क्रिया करावी लागेल. काय? परत एकदा गर्भधारणा करा, परत एकदा लेकरासाठी त्याच गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील ज्या त्याच्यासाठी गरजेच्या आहेत. आमेन. जसं एक आई चांगलं खाते, मला एक सांगा ना, गरोदर असल्यावर बहिणीला किंवा स्त्रीला जर परिस्थिती चांगली असेल तर चांगलंच खायला दिलं जातं, बरोबर आहे की नाही? हा, चांगलं सकस आहार दिला जातो. ज्यांच्याकडे थोडाफार परिस्थिती चांगली असेल ना, तर जे घरचे लोक असतात ना, तिला चांगल्याच गोष्टी खायला देतात, वेळोवेळी ट्रीटमेंट दिली जाते, तिला लागणारं जे काही गोळ्या औषध असतात ते दिल्या जातात. का? तिच्यासाठी नाही, पण कोणासाठी? बाळासाठी. हालेलुया. जे आई वडील आहेत ना, तुम्ही तुमच्या लेकरांना पहिला जन्म तर देऊन टाकला, पण जर नव्याने जन्म त्यांचा झाला नाही तर स्वर्ग त्यांना ओळखणार. आणि नव्याने जन्म होण्यासाठी जसं शारीरिक रीतीने तुम्ही स्वतःची काळजी घेतली, आत्मिक रीतीने सुद्धा तुम्हाला परत स्वतःची काळजी घ्यावी. तुम्ही प्रार्थना कराल तर तुमचे लेकर प्रार्थनेमध्ये राहतील, तुम्ही वचन वाचाल तर तुमचे लेकर वचन वाचतील, तुम्ही चर्चला जाल तर तुमचे लेकर चर्चला जातील, तुम्ही परमेश्वराचा भय धराल तर तुमचे लेकर परमेश्वराचं भय धरतील. का? कारण जसं एक आई खाते तर बाळाला मिळतं, आई पिते तर बाळाला मिळतं, तसंच आत्मिक रीतीने जन्म देण्यासाठी आई वडिलांना सुद्धा प्रार्थना करणं गरजेचं आहे, देवाचं भय बाळगणं गरजेचं आहे, परमेश्वराचं वचन वाचणं गरजेचं आहे, देवाच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जीवन जगणं गरजेचं आहे, तर जाऊन तुमच्या लेकरांचा नव्याने जन्म होईल, अन्यथा होणार नाही. पहिल्या जन्माचा आनंद करून उपयोग नाहीये जोपर्यंत नव्याने जन्म होत नाही. कोणता जन्म महत्वाचा आहे सांगा मला? सांगा. नव्याने जन्म. बोला कोणता? तुम्हाला माहिती, ज्या वेळेस एक व्यक्ती जन्माला येतो त्याचं नाव ग्रामपंचायत मध्ये लिहिलं जातं, जन्म रजिस्टर मध्ये, बरोबर आहे ना? ग्रामपंचायत मध्ये 2 रजिस्टर असतात. कोणते? एक जन्म आणि दुसरं मृत्यू. कारण त्यांना माहिती असतं जो जन्माला आला तो मरणार आहे, बरोबर आहे ना? म्हणून 2 रजिस्टर तिथं फिक्स आहेत की नाही? पण तुम्हाला माहिती, स्वर्गामध्ये एकच रजिस्टर आहे. कोणतं? जीवनाचं पुस्तक. मरणाचं पुस्तक. याचा अर्थ काय? मरण तिथं, मृत्यू तिथं, दुःख तिथं, क्लेश तिथं, रडणं तिथं. हालेलुया. हालेलुया. कोणता जन्म चांगला सांगा? हा शरीराने का नव्याने? कारण नव्याने जन्म जर झाला ना तर तिथं जीवनाच्या पुस्तकात नाव लिहिलं जातं, तिथं मरणाचं रजिस्टरच नाहीये. हालेलुया. मृत्यू नोंद स्वर्गामध्ये नाहीच आहे, कारण एकदा जर जन्माच्या रजिस्टर मध्ये नाव नोंद झाली तर सार्वकालिक जीवनाचे वाटेकरी व्हाल. आमेन. परत मृत्यू तुमच्या जीवनामध्ये येणार नाही. म्हणून तुम्हाला मी सांगतो, नव्याने जन्मल्याशिवाय कोणी देवाचं राज्य बघू शकत नाही. देवाचं वचन आहे. हालेलुया. हालेलुया. आज मला एक सांगा, किती लोकांचा नव्याने जन्म झालेला आहे? किती लोकांनी आपल्या लेकरांसाठी नव्याने जन्म घेण्यासाठी प्रयत्न केलेला आहे? अरे, ज्यावेळेस एक आई गर्भधारणा करते ना, तर ती सगळ्या लहान सहान गोष्टींचा विचार करते की मी तिखट खाणार नाही, मी हे करणार नाही, मी ते करणार नाही. मग मला एक सांगा आई बापांनो, तुमच्या घरामध्ये वागताना तुमच्या लेकरांसमोर आज तुम्ही कसे वागतात? काय तुम्ही कधी चिंता केली त्यांच्या आत्मिक जीवनाबद्दल, की मी जे करतोय त्याचा परिणाम माझ्या लेकरांवर होईल? मी स्वतः चर्चला जात नाही तर ते कसे काय जातील? मी स्वतः प्रार्थना करत नाही तर ते कसे काय करतील? मी स्वतः रोज बायबल वाचत नाही तर ते कसे काय वाचतील? मी स्वतः परमेश्वराचं भय धरत नाही तर ते कसं परमेश्वराचं भय धरतील? जर खरंच तुम्हाला तुमच्या लेकरांची काळजी आहे, तर जसं आईच्या उदरात लेकरू होतं तेव्हा तुम्ही काळजी घेतली, आज ते लेकरू जेव्हा बाहेर आहे त्याच्या नव्याने जन्मासाठी सुद्धा तुम्हाला तीच काळजी घेणं गरजेचं आहे. आमेन. लेकरांना मोठं झाल्यावर नका शिकू तू चर्चला जा, तुम्ही पहिल्यांदा चर्चला जा. लेकरांना नका शिकू तू प्रार्थना कर, पहिल्यांदा तुम्ही प्रार्थना करा. लेकरांना नका शिकू तू बायबल वाच, पहिल्यांदा तुम्ही बायबल वाचा. कारण आईला स्वतःची काळजी घ्यावी लागते तर बाळ सुरक्षित राहतं. आमेन. हा, बाळाला नाही खाऊ घातलं जात, आईला खावं लागतं. आमेन. आईला स्वतःची काळजी घ्यावी लागते, सगळ्या गोष्टी आईला जपाव्या लागतात ज्याला जन्म द्यायचा आहे. आमेन. तर ते बाळ सुरक्षित राहतं. नीट लक्ष द्या, जी लेकरं परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे ना, परमेश्वर हिशोब घेईल. देवाचं वचन म्हणतं स्तोत्रसंहिता 127:3 मध्ये, संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे आणि पोटचे फळी त्याची. जर त्या देवाने तुम्हाला धन दिलेलं आहे ना, तर त्याने दिलेल्या गोष्टीचा हिशोब तो तुमच्याकडून घेईल. हालेलुया. पैशाचा हिशोब घेणार
शेतीचा हिशोब घेणार नाही, बाकी कोणत्याच गोष्टीचा हिशोब घेणार, पण जे धन त्याने दिलेलं आहे त्याचा 100% हिशोब घेईल. आमेन. आणि त्याने दिलेलं धन कोणतं आहे? बोला बोला, कोणतं आहे? संतती, मुलं. आमेन. आपलं धन कोणतं आहे? आपल्यासाठी धन कोणतं आहे? आपल्यासाठी धन कोणतं आहे? खरं सांगा मला. मुलं तुझ्यासाठी देतात जास्त. धन म्हणजे काय? कितीची नोट? सगळ्यात जास्त कोणती नोट आवडती? 10ची, 50ची, 500ची. हा, आपल्यासाठी धन कोणतं आहे? मला एक सांगा ना बहिणींनो, मला सांगा, मंगळसूत्र जर सोन्याचं असेल, बाहेर टेबलावर ठेवाल? ठेवाल का? ओट्यावर ठेवाल? खुर्चीवर असंच फेकून द्याल? नाही. कुठं ठेवाल? कुठं? कपाटात बी कुठं? जिथं कोणाला सापडणार, नवऱ्याला सुद्धा सापडत नाही. हा, असं लपवलेलं असतं की नवऱ्याला सुद्धा सापडत नाही. कारण ते काय आहे तुमच्यासाठी? धन. हा, काय तुमच्यासाठी? धन. आणि लेकराला शोधत फिरतात इकडं तिकडं गल्लीत, कुठे गेला कुठे गेला कुठे गेला. शेजारच्याला विचारतात, दिसला का तुम्हाला? ते जर धन असतं तर लक्ष कोणाकडे पाहिजे? जर लेकरं तुमच्यासाठी धन असेल तर लक्ष कोणाकडे पाहिजे? लेकरांकडे. लेकरं कुठे गेले आपल्यालाच माहिती. लेकरं कुठे आहे याचा पत्ता. चर्चला आपण जातो, लेकरं कुठे आहेत ते आपल्याला माहिती, आणि म्हणतो ते काय आपल्यासाठी? धन आहे तुमच्यासाठी. नाही, धन फक्त काय? हा, घर लावलं का? चर्च मध्ये बसून विचार येतो, घराला कुलूप लावलं का नाही? का? कारण घरात काय? बोला ना. मोबाईल घरी राहून गेला तर तुम्ही परत जाल, पण पोरगा घरी राहिला तर जाणार नाही. कारण धन काय? बोला बोला, धन काय? मोबाईल. पोरगा तो नाही आला चर्चला तरी चालेल, पण खिशात काय पाहिजे? बोला, मोबाईल. मग सांगा तुमचं धन काय आहे? हा, वस्तू, पैसा, सोनं, नाणं, या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी काय आहेत? धन. पण मुलं, देवाचं वचन म्हणतं, संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे, पोटचे फळी त्याची. देवाचं वचन म्हणतं, जिथं तुझं धन आहे तिथं तुझं मन लागेल. आमेन. मग आता तुम्हीच विचार करा, तुमचं धन काय आहे? जर लेकरं तुमचे धन असतील तर तुमचं मन कोणावर पाहिजे? तुमचं लक्ष कोणाकडे पाहिजे? तुम्ही कोणाची काळजी घेतली पाहिजे? तुम्ही कोणाकडे लक्ष दिलं पाहिजे? कोणाबद्दल विचार केला पाहिजे? लेकरांबद्दल. नंतर तरुण झाल्यावर लेकरं दारू पिऊन फिरतात, मग रडतात आणि पास्टरांकडे येतात, पास्टर मुलांसाठी प्रार्थना करा. ऐकत नाही. अरे ऐकत नाही का? कारण तू योग्य वेळी त्याला सांभाळलं. जेव्हा तू योग्य रीतीने त्याला जन्म द्यायचा होता ना, तू चांगलं खाल्लं. तू स्वतः प्रार्थना केली नाही, तो काय प्रार्थना करेल? तू कधी चर्चला गेला नाही, तो काय जाईल? तू कधी त्या ठिकाणी देवाचं वचन वाचलं नाही, तो काय वाचेल? तू परमेश्वराचा भय धरलं नाही तर तो काय परमेश्वराचा भय धरेल? पहिल्यांदा जसं एक आई आपल्या उदरातील बाळासाठी स्वतः चांगल्या गोष्टी खाते पिते, भले तिला आवडो न आवडो, पण त्या लेकराची काळजी म्हणून तिला त्या गोष्टी कराव्या लागतात. आमेन. म्हणून प्रार्थना करणं तुम्हाला आवडतं का नाही आवडत हा विषय नाहीये, पण खरंच तुम्हाला तुमच्या लेकरांची काळजी असेल तर तुम्ही त्या गोष्टी कराल. आमेन. कारण त्यांचा नव्याने काय झाला पाहिजे? जन्म. हालेलुया, हालेलुया. कोणीतरी ओझं घेतल्याशिवाय नव्याने जन्म होऊ शकत नाही. कोणाला तरी ओझं घ्यावंच लागतं. आमेन. कोणाला तरी सांभाळावंच लागतं. कारण कोणताच मनुष्य स्वतः जन्माला येऊ शकत नाही, त्याला कोणाची तरी गरज पडते की कोणीतरी त्याचं ओझं व्हावं. हालेलुया, हालेलुया. एक मंडळीमध्ये सुद्धा जर लोकांना नव्याने जन्म घ्यायचा असेल ना, तर देवाच्या दासांना ओझं घ्यावंच लागतं. देवाच्या दासांना स्वतः प्रार्थना करावीच लागते, स्वतः उपवासामध्ये राहावंच लागतं, स्वतः परमेश्वराच्या चरणी बसावंच लागतं. मी तुम्हाला माहिती, ज्या ज्या वेळेस मी परमेश्वराच्या सेवेमध्ये उतरतो त्या प्रत्येक वेळेस मी प्रार्थनापूर्वक असतो. का? कारण मला माहितीये मला ओझं घेतल्याशिवाय देव काम करू शकत नाही. हालेलुया. देवाचा आत्मा चालवतो ना त्यावेळेस आपल्याला ओझं घ्यावंच लागतं. ओझं असतं तर देवाचा आत्मा चालवतो. आमेन. तर स्वर्गीय प्रकाशन मिळतं, तर परमेश्वर लोकांशी बोलतो. बुद्धीने परमेश्वर बोलत नाही. तुम्हाला किती समजतं देवाचं वचन याच्याने परमेश्वर कोणाशी बोलत नाही. तुम्हाला माहितीये, ज्या वेळेस एक ओझं एक व्यक्ती घेतो ना, परमेश्वर त्याच्या जीवनाद्वारे काम करायला लागतो. त्याच्याशिवाय नव्याने जन्म होत नाही. कोणाला तरी ओझं घ्यावंच लागेल. प्रियांनो, जर तुम्हाला वाटतं तुमच्या लेकरांनी बदलावं, त्यांचा नव्याने जन्म व्हावा, जसं गर्भात असताना तुम्ही त्याची काळजी घेतली, त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या ना, तसं आज लेकरांसाठी ओझं व्हा. आमेन. चांगल्या गोष्टी त्यांच्यासाठी निवडा, प्रार्थना करा, तुम्ही करा, तुमच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अप्लाय करा. लेकरांना शिकवावं लागणार नाही. आमेन. अब्राहमाला नाही शिकवावं लागलं इसाकाला की देवाचं भय कसं धरायचं. का? कारण अब्राहमाने दाखवून दिलं इसाकाला. आमेन.
परमेश्वराने सांगितलं अब्राहमाला, तुझ्या एकुलत्या एका मुलाला घेऊन जा, माझ्यासाठी काय कर, अर्पण कर. घेऊन गेला अब्राहम. इसाकाने डोळ्यांनी पाहिलं होतं की माझ्या बापाने मला बांधून वेदीवर ठेवलेलं होतं. हालेलुया. कोणाची आज्ञा पाळत होता अब्राहम? देवाची. हे इसाकाला माहिती होतं की माझा परमेश्वर देवाचा, माझा बाप परमेश्वराचं भय किती धरतो. मला सुद्धा सोडलं नाही तर मला सुद्धा बांधून वेदीवर ठेवून दिलं, हे इसाकाला चांगलं माहिती होतं. आणि म्हणून त्याने पाहिलेलं होतं त्याच्या बापाला वागताना की परमेश्वराचं भय काय असतं. आमेन. म्हणून इसाकाला शिकवावं लागलं नाही. इसाक परमेश्वराचं भय धरून चालला. आमेन. त्याने परमेश्वराकडे बघून चालला. जे इसाकाने केलं, ज्या पद्धतीने परमेश्वराचं भय इसाक धरत होता, एसाव आणि याकोबाला नाही त्या ठिकाणी शिकवावं लागलं. ते आपोआप शिकून गेले. आमेन. हा, आपोआप बायबल म्हणतं जेव्हा याकोबाने त्याच्या 12 मुलांना आशीर्वाद दिला, आशीर्वाद दिल्यानंतर काठीवर टेकून देवाला त्याने काय केलं? नमन केलं. आमेन. देवाचं भय होतं. हालेलुया. इसाकाला बघितलेलं होतं की माझा बाप जो होता ना तो परमेश्वराचा भय धरायचा. आमेन. हालेलुया. हालेलुया. येशू ख्रिस्त म्हणतो, जे मी माझ्या पित्याला करताना पाहतो तेच मी करतो. आमेन. हा, येशू म्हणतो, मी स्वर्गीय पित्याकडून आलो, जे माझ्या पित्याला मी करताना पाहतो ना तेच मी करतो. आमेन. तुमची लेकरं तेच करतील जे तुम्ही कराल. हा, त्यांच्याकडून दुसऱ्या अपेक्षा करू नका. जर तुम्ही चुकीच्या गोष्टी करतायत ते चुकीचं शिकतील. जर तुम्ही शिव्या देतायत ते पण पुढे जाऊन शिव्या देतील. तुम्ही आज भांडतायत ते पुढे जाऊन भांडतील. जर तुम्ही आज चुकीचे वागतायत ते चुकीचे वागतील. जर आज तुम्ही पैशाला महत्व देतायत ते पण पुढे जाऊन पैशालाच महत्व देतील. जर आज तुम्ही तुमच्या आई वडिलांची काळजी घेत नाही ते पण तुमची काळजी घेणार नाही. जे तुम्ही पेरतात तेच कापणार आहात. समजतं मी काय सांगतोय? हा, गहू पेरल्यानंतर बाजरी कापाल, बाजरी पेरल्यानंतर गहू कापाल का? कारण जे पेरतो तेच उगवतं. हालेलुया. मग आता तुम्हीच ठरवा तुम्ही काय पेरता आहात. जर तुम्ही आत्मिक जीवनासाठी पेरत नसाल तर आत्मिक जीवनासाठी कापू शकत नाही. जर तुम्ही फक्त जगिक जीवनासाठी पेरत असाल तर तेवढीच कापणी करा. लक्षात घ्या, पैसा तुम्हाला खुश ठेवू शकत नाही, कारण संतती हीच परमेश्वराने दिलेलं धन आहे. आमेन. लोकांकडे करोडोंचे बंगले आहेत आणि मुलं दारू पिऊन फिरतात. झोप लागत, शांतता घरामध्ये, आनंदात राहू शकत. रात्री बेरात्री आईला झोप लागत नाही का? कारण मुलगा कुठे बाहेर फिरतोय. करोडोचं घर तुम्हाला शांत ठेवू शकतं? चांगली करोडोची गाडी तुम्हाला शांत ठेवू शकते, आनंदात ठेवू शकते का? का? ज्या पैशाच्या मागे आयुष्यभर तुम्ही लागले, का तो पैसा तुम्हाला सुख नाही देऊ शकत? का तो पैसा तुम्हाला शांत गोड झोप नाही देऊ शकत? नाही प्रियांनो, कारण ते धन नाहीये. बायबल म्हणतं संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. आमेन. पोटचे फळ ही त्याची देणगी आहे. हालेलुया. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं, ज्यांचा भाता अशा तरुण मुलांनी भरलेला आहे, वेशीवर शत्रूशी त्याची बोलाचाली होत असता ते लज्जित होणार नाही. आमेन. आमेन. हा, अशा तरुण मुलांचे देवाचं भय धरणारे आहेत. असे मुलं ज्यांची असतील ना, बायबल म्हणतं शत्रूशी बोलाचाली होत असता ते लज्जित होणार नाही, त्यांना खाली मान घालावी लागणार नाही. आज का आई वडिलांना खाली पाहावं लागतं? काय आई वडील रडत राहतात? का त्या ठिकाणी चर्चमध्ये येऊन सेवकांना सांगावं लागतं की माझ्या मुलांसाठी प्रार्थना करा? हे यासाठी, कारण तुम्ही योग्य वेळी त्यांच्याकडे लक्ष दिलं. ज्यांचे लेकरं लहान आहेत त्यांनी कान देऊ नये का? लेकरांना तुम्ही नका सांगू तू प्रार्थना कर, तुम्ही पहिल्यांदा प्रार्थना करा. लेकरांना तुम्ही नका शिकू तू वचन वाच, तुम्ही पहिल्यांदा वचन वाचा. लेकरांना तुम्ही नका शिकू की तू चर्चला जा, पहिल्यांदा तुम्ही रेग्युलर चर्चला या. आमेन. तुमची लेकरं आपोआप नव्याने जन्म घेतील. हालेलुया. कारण तुम्ही त्याचं ओझं वाहणं गरजेचं आहे. हालेलुया. जर तुम्ही त्या गोष्टी करणार नाही तर लेकरांपर्यंत त्या गोष्टी येणार नाही. इकडे लक्ष द्या, मी एक गोष्ट सांगतो. एका घरामध्ये एक आई वडील, म्हणजे पती पत्नी, त्यांचा एक छोटासा मुलगा होता. आणि त्याच घरामध्ये त्या मुलाचा जो बाप होता, त्यांचे वडील म्हणजे एक म्हातारे आजोबा सुद्धा त्या घरामध्ये होते. म्हणजे एका घरात किती लोक होते? 4. पती पत्नी, छोटासा मुलगा आणि त्या मुलाचा जो बाप होता त्याचे वडील म्हणजे आजोबा, असे किती जण होते? 4 जण. किती? 4 जण. पती पत्नी, लहान मुलगा आणि आजोबा, असे 4 जण. बरोबर आहे. आता हा मुलगा जो होता ना तो लहान होता. तो बघायचा आई बापांना की आई बाप कसे वागतात, काय करतात. तर त्याचे पप्पा जे होते ना त्या मुलाचे, त्याचे पप्पा त्या मुलाच्या आजोबाशी फार वाईट वागायचे. त्यांच्या सख्या बापाशी फार वाईट वागायचे. त्यांचं वय झालेलं होतं, 65-70 वर्ष वय होतं.
तर त्या म्हाताऱ्या आजोबासाठी त्यांनी एक छोटीशी खोली बांधलेली होती. खोली होती त्यांच्या घरामध्ये, भाड्याचं घर होतं. त्या घरामध्ये एक छोटीशी खोली होती. त्या खोलीमध्ये त्या आजोबांना ते ठेवायचे. एक फाटकी चादर, एक फाटकी गोदडी त्यांना तिथे टाकलेली होती, त्याच्यावर ते झोपायचे. एक ताट होतं जे वाकलेलं होतं, जे इकडून तिकडून वाकलेलं होतं, ताटामध्ये त्यांना जेवण द्यायचे. एक असा ग्लास होता जो चेपलेला होता, त्याच्यामध्ये पाणी द्यायचे. अशा पद्धतीने वागणूक त्या आजोबाला दिली जायची आणि हा लहान मुलगा हे सगळं पाहायचा. हालेलुया. समजतंय तुम्हाला? हा, की माझा बाप त्याच्या बापाशी कसं वागतो, माझे वडील त्यांच्या वडिलांशी कसं वागतात, हा लहान मुलगा सगळं पाहायचा. आणि तो बिचारा म्हातारा माणूस जो होता ना, तो त्या खोलीतच पडून राहायचा. तिथंच त्याला खायला पियाला द्यायचं आणि खूप वाईट वागणूक केली जायची. काही महिन्यानंतर ते आजारी पडले, ते आजोबा, आणि आजारामध्येच ते मेले. आणि मेल्यानंतर ह्या मनुष्याने ठरवलं की आता आपण घर बदलून टाकायचं, नवीन घर घेऊ. काय करायचं? नवीन घर घेऊ. ते आजोबा मरून गेले आणि त्यांनी नवीन घर विकत घेतलं. नवीन घर विकत घेतलं आणि त्यांनी गाडी बोलवली सामान भरायला. त्यांनी सगळं घरातलं सामान भरलं आणि आता ते जाणार होते नवीन घरामध्ये. ते गाडीत जाऊन बसले, नवरा बायको, आणि हा मुलगा पण त्या ठिकाणी जाऊन बसला. जशी गाडी चालू होणार तेवढ्यात त्या मुलाने सांगितलं, पप्पा 2 मिनिटं थांबा, मी लगेच आलो म्हणे. काय सांगितलं? पप्पा 2 मिनिटं गाडी थांबा, मी लगेच आलो. तो मुलगा पळत पळत घरामध्ये गेला आणि घरात गेला. यांना वाटलं का बरं गेला हा घरामध्ये, काय राहिलं, आपण तर सगळं सामान आणलं, काय राहिलं. तो लहान मुलगा घरामध्ये गेला, त्या खोलीमध्ये गेला जिथे त्याचे आजोबा होते, ते मरून गेलेले होते. त्या खोलीमध्ये गेला आणि तिथं त्यांच्या आजोबाचं ताट होतं. काय होतं? ताट, जे चेपलेलं होतं. ते चेपलेलं ताट, खराब ताट त्याने उचललं आणि ते घेऊन पळत पळत तो गाडीकडे आला आणि गाडी घेऊन बसला. आणि त्याच्या पप्पाने त्याच्या हातामध्ये काय पाहिलं? ताट, ते खराब ताट. त्याचे पप्पा त्याला ओरडले, येडा झाला का नाही, फेक तिकडे म्हणे ते ताट, कशाला घेऊन आला, आपल्याकडे चांगले ताट आहेत म्हणे, हे घाण ताट फेक तिकडे बाहेर म्हणे. तर त्या मुलाने सांगितलं, पप्पा नाही, हे ताट राहू द्या म्हणे. म्हणे का बरं? जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल मी याच ताटात तुम्हाला खायला देईल म्हणे. काय? जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल याच ताटात मी तुम्हाला काय देईल? खायला देईल. कारण तुम्ही तुमच्या बापाला याच्यातच दिलं. समजतंय तुम्हाला? हे लेकरू कोणाकडून शिकलं? कोणाकडून शिकलं? तुम्ही आज जे वागतायत तुमची लेकरं तुमच्याकडून शिकतायत. समजतंय तुम्हाला? जे तुम्ही करतात, जे तुम्ही पेरतात, दुसरी कापणी तुम्हाला करायला भेटणार नाही. जे आज तुम्ही पेराल तेच तुम्ही कापणार आहात. हालेलुया. जर तुम्हाला वाटतं तुमच्या लेकरांनी नव्याने जन्म घ्यावा, पहिल्यांदा तुम्हाला घ्यावा लागेल. आमेन. प्रमाणे चालावं लागेल. तुम्हाला परमेश्वराची इच्छा जाणून घ्यावी लागेल. तुम्हाला स्वतःचं आत्मिक जीवन ठीक करावं लागेल. तुम्हाला परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं लागेल. तर जाऊन तुमच्या लेकरांचा नव्याने जन्म होईल, अन्यथा होणार नाही. पहिल्या जन्माचा आनंद जास्त काळ टिकत नाही, नीट लक्ष द्या. पण जो नव्याने जन्म घेतो ना, त्याचा आनंद सर्व काळ टिकणार आहे. हालेलुया. तो आनंद कोणीच हिरावून घेऊ शकत, कोणीच तुमच्याकडून काढून घेऊ शकत नाही. आणि म्हणून नव्याने जन्म घेणं फार गरजेचं आहे. आमेन. आमेन. देवाच्या वचनामध्ये एक वचन वाचू. चला आपण एक वचन वाचून घेऊ. मत्तई शुभवर्तमान याचा 7वा अध्याय. मत्तई शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 21 वचन वाचू आपण. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईलच असे नाही. आमेन. समजतं मी काय सांगतो? देवाचं वचन काय म्हणतं? मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईलच असे नाही. मग प्रभूजी प्रभूजी कोण म्हणतं येशूला? विधर्मी लोक का ख्रिस्ती लोक? मग याचा अर्थ हे वचन कोणासाठी आहे? बोला, विधर्मी लोकांसाठी का ख्रिस्ती लोकांसाठी? हा, मग ख्रिस्ती कोण कोण आहे? हात वर करा. बाकी नाही आहेत? करा नेटवर. अरे करा. अशी घाबरून घाबरून करतात, हा काही बोलून देईल का काय? स्वतःला ख्रिस्ती म्हणवायची लाज वाटते तुम्हाला, कारण तुम्हाला माहिती तुम्ही काय करतात ते. समजतंय तुम्हाला? हा, तोंडाने म्हणून सांगतो, ख्रिस्ती परिवारात जन्मले म्हणून तुम्ही ख्रिस्ती होऊ शकत. प्रत्येक व्यक्ती जन्मता फक्त काय असतो? बरोबर, काय? पापी. बायबल मध्ये लिहिलेलं आहे. दावीद म्हणतो मनुष्य जन्मता काय आहे? पापी. कोणीच ख्रिस्ती म्हणून जन्माला नाही येत. काय म्हणून जन्माला येतं? आपल्या आदाम बाबाने जे पाप केलं ना, आपल्या पंजोबाने तेच घेऊन जन्माला येतात सगळे. म्हणून शिव्या शिकवाव्या लागत, खोटं बोलणं शिकवावं लागत, भांडायचं शिकवावं लागत, निंदा करायला शिकवावं लागत. कोणत्या जिल्हा परिषद शाळेमध्ये तुम्हाला शिव्या शिकवतात? शिकवल्या जातात का? मग कुठून शिकतात?
खोटं बोलणं कोणते आईबाप शिकवतात? बेटा मोठं झाल्यावर खोटं बोल शिकवतात? मग कुठून शिकतात? अरे बोला, सगळं घेऊन जन्माला आलेले तुम्ही, समजतंय तुम्हाला? लेकरांना ह्या गोष्टी मोठं झाल्यावर शिकवाव्या लागत नाही. म्हणून देवाचं वचन म्हणतं मनुष्य जन्मता काय? प्रत्येक प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश स्वर्गीय राज्यात होईलच असे नाही. देवाचं वचन म्हणतं प्रभूजी म्हणणारे कोण आहेत? ख्रिस्ती. बोला, कोण आहेत? जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी वचन आहे. आमेन. आणि आपल्याला तर वाटतं मी ख्रिस्ती आहे तर मी कुठं जाईल? मी कुठं जाईल? स्वर्गातच जाईल, कारण स्वर्ग आमचंच आहे. जसं काय, अरे ती धर्मशाळा नाही की कोणाला पण स्वर्गात परमेश्वर घेईल. समजते तुम्हाला? म्हणून बायबल म्हणतं निकोदेमसला, नव्याने जन्मल्याशिवाय देवाचं राज्य कोणी बघू शकत, जाऊ शकत तर दूरची गोष्ट आहे. देवाचं वचन म्हणतं बघू शकत, बघू सुद्धा शकत नाही. आपण तर जायचे स्वप्न पाहतोय. समजतंय तुम्हाला? बघू सुद्धा नाही शकत. देवाचं वचन म्हणतं काय घेतल्याशिवाय? नव्याने जन्म घेतल्याशिवाय. हालेलुया. पहिला जन्म झाला, तुम्हाला सगळं जग ओळखत असेल, काही फरक पड. आज लोकांचं म्हणणं एकच आहे, तुम्हाला मी सांगतो, नीट लक्ष द्या, की मला सगळ्यांनी ओळखावं. सगळ्यांची एकच धावपळ आहे आज, की मला जगाने ओळखावं, मी श्रीमंत व्हावं, माझं नाव मोठं व्हावं, मला चांगली नोकरी मिळावी, मला सगळ्यांनी ओळखावं, जगाने ओळखावं. याच्यासाठी प्रत्येक व्यक्ती मरतोय. पण देवाने ओळखावं याची कोणालाच गरज, स्वर्गाने मला ओळखावं याची कोणालाच गरज. अरे मी तुम्हाला सांगतो, भले जग तुम्हाला ओळखणार नाही चालेल, पण स्वर्गाने तुम्हाला ओळखलं पाहिजे. हालेलुया. समजतंय मी काय सांगतोय? जगाने मला नाही ओळखलं तरी चालेल, पण स्वर्गाने मला ओळखलं पाहिजे. आमेन. जगाच्या पुस्तकात माझं नाव नसेल तरी चालेल, पण स्वर्गीय जीवनाच्या पुस्तकात माझं नाव असलं पाहिजे. आमेन. आणि आपली धडपड कशासाठी आहे सध्या? कोणी ओळखावं? अरे बोला, खुर्ची कावर पाहिजे आपल्याला? कोणी ओळखावं? पद कशासाठी पाहिजे? बोला बोला, कोणी ओळखावं? पैसा कशासाठी पाहिजे? चांगली गाडी कशासाठी पाहिजे? मोठं घर, सगळं करतो आपण स्वतःसाठी नाही. कोणासाठी? चांगली साडी कोणासाठी घेतो आपण? स्वतःसाठी नाही, दुसऱ्याला दाखवायला. कमाल आहे तुमची बहिणींनो. चांगली साडी घ्यायची मला कशासाठी? मला चांगलं वाटेल म्हणून नाही, मला तिला दाखवायचं. अरे वा, बघा खर्च कशासाठी केला? स्वतःसाठी नाही, दुसऱ्याला दाखवायला. करोडोंचं घर बांधलं, लाखोंचं घर बांधलं. घरात किती खोल्या लागतात माहिती का? 4 जणांना जास्तीत जास्त. सांगा ना, 1 हॉल आणि 2 बेडरूम, बरोबर आहे ना? 10 खोल्यांचं घर बांधतात, 50-60 लाखाचं. आणि राहायला किती जण? हे 10 खोल्यांचं घर आहे ना, तुम्ही स्वतःसाठी नाही बांधलं, फक्त लोकांना की आमच्याकडं बंगला आहे. जगाने मला ओळखलं पाहिजे. देव ओळखो न ओळखो काही फरक पडणार नाही. हप्ते फेडून फेडून एक होतात, पण गाडी तर मला 20 लाखाचीच पाहिजे. का? मला बसून फिरायचं म्हणून नाही, पण जगाला दाखवायचंय. भले कर्ज काढून आम्ही सोनं करू ना. मंगळसूत्र कसलं पाहिजे? अरे बोला, सोन्याचं. असं लपून नाही ठेवत ना. नाताळाच्या दिवशी लग्नामध्ये असे बाहेर काढून. कशासाठी? कशासाठी सांगा ना. बोला बोला बोला, कशासाठी? जगाला. मग भले बिचारा नवरा कर्जबाजारी का होत नाही, काही फरक पडत नाही, पण आम्हाला मंगळसूत्र सोन्याचंच पाहिजे. कशासाठी? जगाला दाखवायसाठी. वा रे वा. बायबल म्हणतं स्वर्गामध्ये रस्ते कसलेत? आणि तुम्ही कुठं घालून फिरतायत सोनं? हा, कुठं? बरं, आपल्याकडे रस्ते कसले असतात? हा, मोठ्याने बोला. डांबर. बोला, कसलं डांबर? म्हणजे स्वर्गातलं डांबर काय? स्वर्गातलं डांबर काय? सोनं. आणि आपण ते डांबर कुठं घालून फिरतो? कुठं 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 कुठं? गळ्यात. 1 ग्रॅम डांबरची किंमत 6000 रुपये. परमेश्वर वरून बघत असेल तर येड्यात काढत असेल तुम्हाला. 1 तोळं डांबर घ्यायला किती हजार दिले? 60,000 रुपये 1 तोळ्यासाठी, 10 ग्रॅम साठी. बरोबर आहे ना? आणि लोकांना दाखवतो मी सोनं घेतलं. प्रभू म्हणतो अरे डांबर आहे तिथं, मी रस्त्यात ओतलेलं आहे स्वर्गामध्ये, तुम्ही कुठं घालून फिरता? इथं आपली बुद्धी, ही तर आपली अक्कल आहे की जे स्वर्गातलं डांबर आहे ते आपण गळ्यात, नाकात, कानात घालून फिरतो, हातात घालून फिरतो आणि लोकांना दाखवतो मी सोनं घेतलं. प्रभू म्हणतो अरे भिकाऱ्या, वर ते कुठं आहे?
रस्त्यात ओतलंय मी डांबर म्हणून, आणि तुम्ही गळ्यात घालून फिरतायत आणि लोकांना दाखवतात. अर्ध जीवन लोकांनाच दाखवण्यासाठी आहे तुमचं. समजतंय तुम्हाला? समजतंय का की कोणी मला ओळखावं? देवाने नाही, कोणी ओळखावं? पैशामुळे देव तुम्हाला ओळखेल? बोला बोला बोला. चांगल्या साडीमुळे परमेश्वर तुम्हाला ओळखेल? तुमच्या सोन्या नाण्यामुळे परमेश्वर तुम्हाला ओळखेल? तुमचा बंगला बघून परमेश्वर तुम्हाला ओळखेल? तुमची महागडी गाडी बघून परमेश्वर तुम्हाला ओळखेल? तुमची प्रतिष्ठा बघून परमेश्वर तुम्हाला ओळखेल? नाही. परमेश्वर किंवा स्वर्ग तुम्हाला ह्या गोष्टींमुळे ओळखत नाही. पण जर तुमचं प्रार्थनामय जीवन असेल तर स्वर्ग तुम्हाला, जर तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चालता तर स्वर्ग तुम्हाला ओळखेल. हालेलुया. जर तुम्ही परमेश्वराचं भय धरून चालणारे आहात तर स्वर्ग तुम्हाला, जर तुम्ही गोरगरिबांना दया करणारे त्यांना मदत करणारे असाल तर स्वर्ग तुम्हाला ओळखेल. समजतंय? पण आपल्याला घेणं देणं, आम्हाला फक्त कोणी ओळखायला पाहिजे? बोला बोला. जगाने. स्वर्ग ओळखो न ओळखो काही फरक पडत. म्हणून देवाचं वचन म्हणतं प्रत्येक प्रभुजी प्रभुजी म्हणणाऱ्याचा प्रवेश देवाच्या राज्यात होणार. कोणी ओळखलं पाहिजे आपल्याला? बोला बोला. कोणी ओळखलं पाहिजे? जगाने का स्वर्गाने? बोला. कोणी? स्वर्गाने. एक सुंदर उदाहरण आहे बायबलमध्ये, वाचून घेऊ बरं आपण. चला प्रेषितांची कृत्य काढा. प्रेषित 19. प्रेषित याचा 19वा अध्याय. एक सुंदर उदाहरण आहे बघा. जग ओळखणं आणि स्वर्ग ओळखण्यात काय फरक आहे. प्रेषित 19 11 वचनापासून पुढे वाचा. देवाने पौलाच्या हातून असाधारण चमत्कारही घडवले. असाधारण चमत्कार घडवले. ते असे की रुमाल किंवा फडकी त्याच्या अंगावरून आणून रोग्यांवर घातली म्हणजे त्यांचे रोग दूर होत असत. व दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असत. मला एक सांगा, पौलाद्वारे चमत्कार होत होते. चमत्कार जगातल्या सामर्थ्यामुळे होतात का स्वर्गातल्या सामर्थ्यामुळे होतात? बोला बोला बोला. कोणामुळे? स्वर्गीय सामर्थ्यामुळे. बरोबर आहे ना? मग पौलाच्या जीवनाद्वारे असाधारण चमत्कार होत असे असं वचन आहे की रोगी बरे होत होते, रुमाल टाकले तरी रोगी बरे होत होते आणि दुष्ट आत्मे पळून जात होते. हालेलुया. आता पुढे वाचा. तेव्हा कित्येक पंचाक्षरी व फिरस्ते लोक दुष्ट आत्मे लागलेल्या लोकांवर प्रभू येशूचे नाव उच्चारून म्हणू लागले. ज्या येशूची पौल घोषणा करतो त्याची मी तुम्हाला शपथ घालतो. एक यहुदी मुख्य याजक स्किवा याला 7 मुलं होते. ते असेच करायचे. काय करायचे की पौल ज्या येशूची घोषणा करतो ना त्याच्या नावाने ते दुष्ट आत्म्यांना म्हणायचे निघ याच्यातून. समजतंय तुम्हाला? पौलाला कोण ओळखायचं? स्वर्ग. हालेलुया. म्हणून दुष्ट आत्मे त्याला घाबरायचे. बरोबर आहे ना? आता हे जे 7 मुलं आहेत ना, याचकाचे मुलं आहेत. कोणाचे मुलं आहेत? याचकाचे. याचा अर्थ देव त्यांना माहिती आहे. हालेलुया. यांना देव माहिती आहे पण देवाला हे माहिती. मी नेहमी एक उदाहरण देतो. किती जण नरेंद्र मोदींना ओळखतात? हात वर करा ना. फोटो तर पाहिलाय ना? आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदी. ओळखतात का? हात वर करा. मग फोटो दाखवला तर ओळखाल. बरं, तुमच्यापैकी किती जणांना नरेंद्र मोदी ओळखतात? ओळखतं कोण? तुमच्यापैकी कोणाला ते ओळखतात का? मला पण ओळखत नाही. देवाच्या बाबतीत तसंच आहे. सगळं जग देवाला ओळखतं पण काय देव तुम्हाला ओळखतो का? हालेलुया. देवाला तुम्ही ओळखतात म्हणून फरक नाही पडत. देवाने मला ओळखलं पाहिजे. आमेन. आमेन. आता हे जे 7 याचकाचे मुलं होते ना, हे देवाला ओळखायचे, पौलाला पण ओळखायचे आणि येशूचं नाव पण यांना माहिती होतं. आणि म्हणून त्या दुष्ट आत्म्याला म्हणाले ज्या येशूची पौल सेवा करतो त्याच्या नावामध्ये आम्ही तुला हाकलतो. पुढे वाचा. त्यांना दुष्ट आत्म्याने उत्तर दिले. कोणी उत्तर दिले? बोला. कोणी उत्तर दिले? भूत जे आहेत ना ते त्यांना म्हटले काय? येशूला आम्ही ओळखतो व पौलाची आम्हाला माहिती आहे. पण तुम्ही कोण आहात आम्ही तुम्हाला ओळखत. भूत सुद्धा ओळखत. अरे दूतांनी ओळखणं तर दूर, आपल्याला भूत सुद्धा ओळखत. अशीच परिस्थिती आहे. म्हणून लिंबू मिरची जर दिसले ना तर दूर पळतात. ओलांडत नाही. का बरं रे? कारण आम्हाला माहिती, आम्हाला भूत पण ओळखत. दूत तर दूरचीच गोष्ट आहे.
याच्या हातचं खाऊ नको, त्याच्या हातचं पिऊ नको, याने मुठ मारली, नेले लात मारली. कुठून आले हे विश्वास तुमच्यामध्ये? हा, ही भीती कुठून आली तुमच्या जीवनामध्ये? सांगा ना. तुम्ही खरंच ख्रिस्ती आहात? सांगा ना, ही भीती कुठून आली? करणी केली, हे केलं ते केलं. विश्वासी लोक असे म्हणतात की बाळासाहेब माझ्यासाठी प्रार्थना करा, कोणीतरी काही करून दिलंय. अरे मर तू, कशाला करून दिलंय? हा, तुझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने 39 फटके खाल्ले ह्याच्यासाठी की तुझ्यावर करणी करावी? हा, येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर रक्त यासाठी सांडलं की दुसऱ्याने येऊन तुला मुठ मारावी? सांगा ना, कुठे गेले तुमचा विश्वास? म्हणून देवाचं वचन म्हणतं प्रत्येक प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणारच नाही. कारण तुम्हाला भूत पण ओळखत ते याच कोणाचं नाव घ्यायचे? ते याचकाची मुलं, येशूचं आणि अजून पौलाचं. ज्या येशूची पौल काय करतो? सेवा करतो. त्याच्या नावाने आम्ही आज्ञा करतो, निघा याच्यातून. भूत म्हणतात जा रे, येशूला पण आम्ही ओळखतो, पौलाला पण ओळखतो, तुला ओळखत? म्हणून आमच्याने ताप सुद्धा निघत. सांगा ना, ताप सुद्धा निघत. म्हणून प्रार्थना करायला कोणाचा तरी हात लागतो. ताप काढायला जर तुमचा असे हाल आहेत, सांगा ना मला, दुष्ट आत्मे तर तुमच्या डोक्यावर बसतील. ताप साधा आपल्या प्रार्थनेने निघत. साधा खोकला सुद्धा जातो का? नाही. का बरं नाही जात? का बरं नाही? कधी विचार केलाय का तुम्ही आपली प्रार्थना देव का नाही ऐकत? असं निर्लज्जासारख्या बाटल्या घेऊन येतात प्रार्थना करा याच्यासाठी. तुमची का नाही ऐकत देव? बायबलमध्ये असं कुठं लिहिलंय मला सांगा की तुम्ही दुसऱ्याकडे जाऊन प्रार्थना करून घ्या असं? बायबल म्हणतं मागा म्हणजे, शोधा म्हणजे, ठोका म्हणजे तुमच्यासाठी. फक्त सेवकांनी मागा, सेवकांनी शोधा, सेवकांनी ठोका असं म्हटलंय का? कोणासाठी म्हटलंय वचन? कोणासाठी हे वचन? बोला बोला, कोणासाठी? म्हणजे याचा अर्थ कोणीही मागितलं विश्वासाने तरी, कोणीही शोधलं तरी आणि कोणीही ठोकलं तरी. पण आपण मागतो तरी भेटत, शोधतो तरी सापडत आणि ठोकतो तरी उघडत नाही. का? म्हणून भूत पण ओळखत नाही. त्यांना भूत पण ओळखत नव्हते. ते म्हणे अरे पौल आम्हाला माहितीये येशूला आम्ही ओळखतो, पण तुम्हाला आम्ही ओळखत. पुढे काय झालं वाचा. मग ज्या माणसाला दुष्ट आत्मा लागला होता, त्याने त्यांच्यावर उडी घालून दोघांना हटवले आणि त्यांच्यावर इतकी जरब बसवली ते त्या घरातून घायाळ उघडे नागडे होऊन पळून. कपडे सुद्धा दुष्ट आत्म्याने ठेवले नाही. बघा, समजतंय का तुम्हाला? फुग्याला कळलं पण आपल्याला कळत नाही. दुष्ट आत्म्याने त्यांच्यावर जरब बसवली आणि ते घायाळ होऊन उघडे नागडे होऊन पळून गेले. देवाचं वचन म्हणतं. का? कारण भूत म्हणतात आम्ही तुम्हाला ओळखत नाही. हे हाल आपले का होतात माहिती का? कारण तुम्हाला स्वर्ग ओळखत. ज्या दिवशी स्वर्ग तुम्हाला ओळखायला लागेल, न मागता प्रत्येक गोष्ट परमेश्वर देऊन टाकेल. आमेन, आमेन. स्वर्ग फक्त नव्याने जन्म झालेल्यांनाच ओळखतं. आमेन. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो निकोदेमसला, निकोदेमस मी तुला खचित सांगतो की नव्याने जन्मल्याशिवाय कोणीच देवाचं राज्य बघू शकत नाही. आमेन. प्रियांनो, जगिक जन्म तर आपला झाला, पण काय नव्याने जन्म झाला का? आणि नसेल झाला तर तुम्हाला परत एकदा जन्म घेण्याची गरज आहे. आमेन. जर तुमचा झाला असेल तर तुमच्या लेकरांना सुद्धा त्याचीच गरज आहे. तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतील. जसं एक आई जी आहे आपल्या बाळाला सांभाळण्यासाठी स्वतःचं रक्षण करते, स्वतः चांगलं खाते, स्वतः चांगलं पिते, वाईट गोष्टींपासून दूर राहते. तुम्हाला माहिती, ह्या गोष्टीला गर्भसंस्कार असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं मराठीमध्ये? गर्भसंस्कार. एक मूल जेव्हा गर्भात असतं ना, तर त्याच्यासाठी चांगल्या सवयी लागण्यासाठी आईला सुद्धा चांगलंच खावं लागतं. हालेलुया, हालेलुया. देवाच्या वचनामध्ये शमशोन जो आहे, शमशोन शास्त्रेच्या पुस्तकामध्ये शमशोनाच्या जन्माबद्दल म्हटलेलं आहे. ज्यावेळेस शमशोनाचा जन्म होणार होता त्यावेळेस त्या ठिकाणी त्याच्या बापाला सांगण्यात आलं, त्याच्या आईला सांगण्यात आलं की जो तुझ्या पोटी जन्माला येणार आहे तो नाझीर असणार आहे. याचा अर्थ तो देवाला वाहिलेला असेल. लहानपणापासून तो मद्यप्राशन करणार नाही, द्राक्षरस पिणार नाही, त्याच्या डोक्याला वस्त्रा लावायचा नाही. हालेलुया. तुम्हाला माहिती त्याच्या आईला काय सांगितलं होतं देवदूताने? जोपर्यंत हे बाळ तुझ्या पोटात असेल तू द्राक्षरसाचं सेवन करायचं नाही. हालेलुया. कारण तुझ्या पोटात जे बाळ आहे ते पण कधी द्राक्षरस पिणार म्हणून आईला सुद्धा प्यायला लावला नाही. आमेन. तुम्ही जे कराल तेच संस्कार तुमच्या लेकरांवर पडतील. हालेलुया. आज तुम्ही जे वागाल त्याचाच प्रभाव तुमच्या लेकरांवर पडेल. आई वडिलांना कान देऊ नये का?
जर येणारी पिढी तुम्हाला प्रभूमध्ये ठेवायची असेल, येणारी पिढी जर आशीर्वादित करायची असेल, तर मी तुम्हाला सांगतो, आई वडील या नात्याने तुम्ही देवाचं भय बाळगा. आमेन. तुम्ही आत्मिक गोष्टींमध्ये वाढा, तुम्ही प्रार्थनेमध्ये वाढा, तुम्ही वचनामध्ये वाढा. तुम्हाला मागावं लागणार नाही. परमेश्वर तुमच्या लेकरांना आशीर्वादित करेल. आमेन. तुमची लेकरं तुम्हाला पाहून शिकतील आणि त्यांचा नव्याने जन्म झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. म्हणून जन्म देण्यासाठी आईला स्वतःकडे लक्ष द्यावं लागतं. आज तुम्ही आई वडील आहात, तुम्हाला स्वतःकडे लक्ष द्यावं लागेल, तर तुमच्या लेकरांचा नव्याने जन्म होईल, अन्यथा होणार नाही. इथलं आधार कार्ड तर बनून गेलं, आता तिथलं बनायचं बाकी आहे. ते बनवण्याचा प्रयत्न करा. आमेन. कारण इथं जन्माचं पण रजिस्टर आहे, मृत्यूचं पण. तिथं फक्त कसलं रजिस्टर आहे? बस जीवनाचं. मरणाचं रजिस्टर तिथं नाही. अनंतकालिक जीवन जे कधी न संपणार आहे, ते तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा एका व्यक्तीचा नव्याने काय होईल? जन्म होईल. नव्याने जन्मल्याशिवाय देवाचं राज्य कोणी बघू शकत नाही. आणि त्या जन्माचा आनंद करा. आमेन. आमेन. आज हा प्रश्न अनेकांना जर विचारला ना, की तुझा तारण कधी झालं, उद्धार कधी झाला, अनेक लोकांकडे उत्तरच नाहीये त्या गोष्टीचे. काही नाही, आम्ही तर दुसरी पिढी आहे ख्रिस्तामध्ये, ख्रिस्तीस परिवारात जन्माला आलो ना, म्हणून आम्ही तर स्वर्गातच जाऊ, दुसरं कुठं जाऊ. पश्चाताप करावाच लागेल, नव्याने जन्म घ्यावाच लागेल. आमेन. जुनं जीवन सोडावंच लागेल, उद्धार करता म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारावंच लागेल. आमेन. त्याच्याशिवाय नव्याने जन्म होणार. प्रत्येक प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईलच असे नाही. म्हणून प्रियांनो, वैयक्तिक नव्याने जन्मासाठी प्रयत्न करा. हालेलुया. आपल्या लेकरांचा नव्याने जन्म व्हावा यासाठी स्वतः त्या ठिकाणी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसा. देवाला वेळ द्या. चांगल्या गोष्टी स्वतःमध्ये घ्या, चांगल्या गोष्टी अंगीकार करा, स्वतःला चांगल्या सवयी लावा. देवाच्या भयामध्ये तुम्ही चाला. विश्वासाने सांगतो, तुमची लेकरं सुद्धा परमेश्वराच्या भयात वाढतील. आमेन. वेळ गेल्यानंतर काही करू शकत नाही. एकदा जन्म जर झाला बाळाचा, तर नंतर काही होऊ शकत नाही. पोटात असतानाच तुम्ही योग्य खाल्लं पाहिजे. नंतर कुपोषित जन्माला येतं. कसं जन्माला येतं? कुपोषित बाळ कळतं का तुम्हाला? हातपाय बारीक असतात, पोट मोठं असतं, त्याला पूर्ण पोषण भेटलेलं नसतं. त्याला काय म्हणतात? कुपोषित. हे का झालं? कारण आईने वेळीच स्वतःची काळजी घेतली नाही. मग आत्मिक जीवनामध्ये सुद्धा काही लेकरं कुपोषित जन्माला येतात. कशी जन्माला येतात? कुपोषित. त्यांना वचन माहिती नसतं, प्रार्थना माहिती नसती, चर्च माहिती नसतं. बस ख्रिस्ती परिवारात जन्मले एवढंच माहिती असतं. कुपोषित आहेत, फायदा होणार नाही. जर तुम्हाला वाटतं तुमच्या लेकरांचा नव्याने जन्म व्हावा, आई वडील या नात्याने तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या. हालेलुया. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या आत्मिक जीवनाची काळजी घ्या. विश्वासाने सांगतो, तुमच्या लेकरांचा नव्याने जन्म होईल. आमेन. तुमच्या लेकरांना परमेश्वर आशीर्वादित करेल. देव या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आपण सर्वजण या वेळेस डोळे झाकू. आपण काही वेळेस प्रार्थनेमध्ये जाऊ. आज या वाढदिवसाच्या प्रसंगी प्रियांनो, आपले डोळे बंद करा. आनंद आपण करतोय एका शारीरिक जन्माबद्दल, पण देवाची इच्छा आहे की आपला आत्म्याने जन्म व्हावा. निकोदेमसला प्रभू येशूने सांगितलं, निकोदेमस, जोपर्यंत पाण्याने व आत्म्याने कोणाचा जन्म होत नाही, तोपर्यंत तो स्वर्गीय राज्य, देवाचं राज्य बघू शकत नाही. प्रियांनो, आज देवाकडे या आणि प्रभूला म्हणा की प्रभू, खरंच पिता, माझा आणि माझ्या परिवाराचा
माझ्या देवा, जगणे मला ख्रिस्त तर मरणे मला लाभ आहे. प्रभूजी, आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे चालावं, तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगावं, तुला आवडेल असं चालावं, तुझं भय धरून जीवन जगावं. यासाठी तू आम्हाला सहायता कर की जेणेकरून आम्हाला बघून आमची लेकरं परमेश्वरा नव्याने जन्म घेतील. असं होऊ दे परमेश्वर पिता. आज आमच्या लेकरांसाठी आम्ही प्रभू त्या आत्मिक गोष्टी स्वीकाराव्या, आत्मिक जीवनात वाढावं, की जेणेकरून परमेश्वर पिता ज्या पद्धतीने एक आई आपल्या उदरातील लेकरांसाठी चांगलं अन्न खाते, चांगलं पाणी पिते आणि चांगला आहार घेते, की जेणेकरून ते लेकरू जे आहे ते सुरक्षित आणि स्वस्थ रीतीने जन्माला यावा. तसंच माझ्या देवा, आज आई बाप या नात्याने परमेश्वर पिता आम्ही आत्मिक अन्न चांगल्या रीतीने खावं, चांगलं आत्मिक पाणी प्यावं. परमेश्वर पिता स्वतःच्या आत्मिक रीतीने आम्ही काळजी घ्यावी, की जेणेकरून आमची लेकरं परमेश्वर पिता नव्याने जन्म योग्य रीतीने घेऊ शकतील. असं होऊ दे परमेश्वर पिता. आज या वाढदिवसाच्या निमित्ताने मी प्रार्थना करतो प्रभूजी, इथं उपस्थित प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर, प्रत्येक आई वडिलांना तू स्पर्श कर, प्रत्येक लेकरांना तू स्पर्श कर दे बाबा. आम्ही प्रत्येकाने नव्याने जन्म घ्यावा यासाठी तू सहायता आणि मदत कर. कारण तुझं वचन सांगतं, नव्याने जन्म घेतल्याशिवाय देवाचं राज्य कोणी बघू शकत नाही. प्रभूजी, आम्हाला नव्याने जन्म घेणं शिकव, की जेणेकरून स्वर्ग आम्हाला ओळखेल. असं होऊ दे परमेश्वर. धन्यवाद. जे वचन आज आम्ही ऐकलंय परमेश्वर पिता, केवळ ऐकणारे नाही पण त्या वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला कर. 30 पट, 60 पट, 100 पट आम्ही फळ द्यावं यासाठी कृपा आणि अनुग्रह दे. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आहे प्रभू. आम्ही तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणून ताई. आमेन.